वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असलेले इंद्रायणी नदी ही पुन्हा फेसाळू लागली. गेल्या आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषणात वाढ झाली. लोणावळ्यापासून उगम पावलेल्या या नदीत रसायनयुक्त आणि मैलोमिश्रित पाणी सोडले जाते. परिणामी आळंदीत हे असं चित्र गेल्या 8 वर्षांपासून पाहायला मिळतं. सरकार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलंय. मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे. हा खेळ सरकार कधी थांबवणार असा प्रश्न नेहमी विचारला जातो, जो आजपर्यंतही अनुत्तरित राहिला. इंद्रायणी नदी संदर्भात मोठी अपडेट आहे. वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ जो सुरू आहे तो कधी थांबणार हा सवाल आता विचारला जातो. आळंदीतील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळलेली आहे. मुठभर लोकांसाठी लाखो वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असताना देखील प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतो. इंद्रायणीच रसायनयुक्त आणि मैलोमिश्रित पाणी सोडलं. फक्त प्रशासन आश्वासनं देत आहेत, फक्त कागदोपत्री घोडे नाचवत आहेत की अमुक चालले तमुक राहिले, ह्याचे परवानगी राहिल्यात, कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे. तर माझी प्रशासनाला व शासनाला विनंती आहे की फक्त धार्मिक मुद्द्यावर राजकारण करण्यापेक्षा आपली धार्मिक स्थळं असतील किंवा धार्मिक तीर्थस्थळं असतील तर त्यांच्यासाठी आपण उपाययोजना करावी.